डॉक्टर व्ही राजू आपण यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आज. अ, तर त्यांच्या नावावरूनच आपल्याला कळतं की ते साऊथ इंडिया मधले आहेत हे कळतं आपल्याला, बरोबर. आंध्र प्रदेश मधले. कारण त्याच्या इथे नाव नंतरच येतं आणि आधी त्यांच्या गावाचं नाव किंवा त्यांचं आडनाव, त्याचं शॉर्ट फॉर्म असं काहीतरी ते लावलेलं असतं. आता आपण त्यांची माहिती घेताना बघूया की रामकृष्ण प्रकृती आश्रम हे जे आहे त्याचं ते संस्थापक होते. आणि त्यांचं नाव आता व्ही राजू आहे, तर त्याचं फुल फॉर्म केल्यावरती व्यंगीराज कृष्णम राजू असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा जन्म कुठला आहे तर आंध्र प्रदेशातलं गुंटूर जिल्ह्यातलं बापटला तालुका आहे. तर त्याच्यामध्ये मरीपुडी नावाचं गाव आहे. तर तिथे त्यांचा जन्म झाला, म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. त्यांचा जन्म कधी झाला तर 7 डिसेंबर 1910 साली. आणि एका क्षत्रिय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव सुब्बाराजू होतं, तर आईचं नाव सुब्बयम्मा असं होतं. तर लहानपणापासून आता त्यांचे प्रत्येक मुलं आहे तर तो आपल्या आई वडिलांचे गुण घेतो, तसं वडिलांकडून म्हणजे धाडसाचा गुण घेतला तर आई त्यांची खूप आध्यात्मिक होती. आणि अ, तर तशा प्रकारे त्यांचं आयुष्य सुद्धा झालेलं आहे. तर ते दिसायला कसे होते तर ते गोरा रंग होता त्यांचा, मजबूत बांधा होता आणि अंगापेराने एकदम चांगले होते. ते त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं असायचं. ते नेहमी आनंदी असत. हं. त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा कोणी आजारी पडल्याचा म्हणजे कोणाच्या ऐकिवामध्ये नव्हतं. आजोबांशी त्यांची थोडीशी जवळीक होती. तर आजोबांचा वक्तशीर सवयी आणि गोष्टी ज्या साध्य करायच्या आहेत त्या उदात्त मार्गाने, असं त्यांची एक पद्धत होती जीवन जगण्याची. तर थोडक्यामध्ये म्हणजे आजोबांची जी पद्धतशीर अ, जीवन जगण्याची जी सवय होती तर ती त्यांच्यामध्ये आलेली होती. हम्म. सुरुवातीपासून ते गायी आणि गायीच्या दुधाचा म्हणजे आदर करत होते. लहानपणापासून त्यांना अ, गायीच्या दुधावरती म्हणजे तो एक परफेक्ट आहार आहे. तर असं आपण वैज्ञानिक सुद्धा मानतात की गायीचं दूध हे चांगलं असतं. तर त्यांना सुद्धा लहानपणापासून की गायीचं दूध चांगलं आहे असं त्यांना ते वाटत होतं. आणि ते त्याच्यावरच त्यांचा देह पोचला गेला होता, आपण असं म्हटलं तरी चालेल. त्या लहानपणी आणि त्यांची म्हणजे शिक्षण आणि त्यांचं बालपण कसं गेलं तर त्यांचं प्राथमिक शिक्षण 1915 च्या आसपास झालं. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे हुशार असल्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण घेऊ शकत होतं, परंतु त्यांची ज्या आपण बघितलं 1901 साली त्यांचा आहे 1910 ना. तर त्याच्यानंतर त्यांनी असहकार चळवळ म्हणजे आपलं पारतंत्र्याचा काळ होता, तर 1921 मध्ये असहकार चळवळ उफाळून आली. तर त्यामुळे त्यांच्या जीवनावरचा जो पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव तो फारच कमी होता. म्हणजे सहकार चळवळ असहकार चळवळमध्ये ते सामील झालेले होते. आणि त्यामुळे त्यांची ॲबिलिटी होती की ते मेडिकलला जाऊ शकले असते, परंतु किंवा पाश्चात्य शिक्षण घेऊ शकले असते, परंतु त्यांनी ते काही घेतलं नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांचा प्रभाव कमी होता त्याचा पाश्चात्य शिक्षणाचा त्यांच्यावरती. 1925 मध्ये त्यांनी अहिंसा सिद्धांताचा प्रचार केला. ते नेहमी शाकाहारी आहाराला प्राधान्य देत असत आणि फक्त शाकाहारी अन्नानेच शरीराला शक्ती मिळते हे इतरांना ते समजावूनही सांगायचे. आपण जर बघितलं तर शाक आपल्या शरीराची जी रचना आहे तर ती सुद्धा शाकाहारी, आपण निसर्गोपचार चा अभ्यास करतो आहोत तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की आपली शरीराची रचना ही शाकाहारी अन्न घेण्यासाठीच बनलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील की अ, जे शाकाहार करणारे व्यक्ती असतात म्हणजे प्राणी असतात, तर त्यांचा अन्न मार्ग हा खूप मोठा असतो. म्हणजे आतडं आपलं बघितलं तर खूप मोठं असतं. का मोठं असतं तर जे म्हणजे आता हरिण किंवा असे कुठलेही शाकाहार करणारे प्राणी जर घेतले तर ते वनस्पती खातात, बरोबर. तर ते वनस्पती खाल्ल्यानंतर त्याचं जे अन्न घटक आहे तर ते पचायला त्यांना खूप वेळ लागतो. आणि अ, ते शरीरामध्ये राहिले तरी जास्त हानी होत नाही.
पण पचायला वेळ लागतो म्हणून तो अन्न मार्ग आहे तर तो खूप मोठा आहे. आणि वाघ, सिंह वगैरे जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातात त्यांचं आतडं हे लहान असतं, की त्यांनी खाल्ल्यानंतर ते लगेचच काही काळानंतर, काही तासांनंतर शरीराच्या बाहेर फेकलं जातं. आणि म्हणून परत दातांची रचना आपण जर बघितली तर दातांची रचना सुद्धा तर वाघसिंह प्राण्यांचे कॅनाईन टीथ म्हणजे सुळे असतात ते मोठे असतात. कारण का ते प्राण्यांना खाण्यासाठी असतात. बरोबर, म्हणजे फाडून खाण्याची जी क्रिया असते त्याच्यासाठी त्यांची सुळे मोठे असतात, किंवा जे भक्ष्य आहे ते पकडण्यासाठी तोंडामध्ये. तसंच भक्ष्य पकडण्यासाठी त्यांचे नख हाताची ती टोकेदार असतात, की दोन्ही हात आणि सुळ्यांनी ते मजबूत पकडू शकतात. तर तसं शाकाहारी प्राण्यांचं नसतं. त्यांना धावण्यासाठी पायांमध्ये ताकद असते, किंवा तशा प्रकारची आपण माणसांचं घेतलं तर आपले जे पटाशीचे दात आहेत तर ते आपले मजबूत असतात, म्हणजे ते खाण्यासाठी असतात. सुळे आपले तेवढे साईडला असतात, तेवढे टोकेदार किंवा हे नसतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की आपण म्हणजे शाकाहार केला पाहिजे. किंवा आपले पूर्वज, आपण जर माकडापासून आपली पुढे उत्पत्ती म्हणजे हे झालं, माणूस झाला असं आपण जर म्हंटल, तर आधी तो चार पायांवरती माकड दोन केळं पकडतं किंवा पकडण्याची कृती, आणि त्याच्यानंतर तो माणूस म्हणजे उभा झाला आणि चालायला लागला दोन पायांवरती. तर तसे त्याची हाताची रचना वगैरे बदलली. बरोबर, बाकी जर बघितलं तर खाणं पिणं ह्या सगळ्या सवयी ह्या शाकाहारीच आहेत आपल्या. फळांवरती आपण आणि वनस्पतींवरती अवलंबून असलेला असा माणूस आहे, असं निसर्गोपचारामध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल. तर हे सुद्धा राजू हे सुद्धा शाकाहारी आहाराला प्राधान्य देत होते, आणि त्याच्यातूनच आपल्याला शक्ती मिळते असं ते म्हणायचे. आपण जर बघितलं, आपण शक्तिवान प्राणी सगळ्यात जर म्हटलं तर आपण हत्तीला म्हणतो. बरोबर, पण परंतु हत्ती हा सुद्धा शाकाहारीच आहे. लोकांना शारीरिक शिक्षणाची सर्वात जुनी पारंपरिक पद्धत त्यांची करार सामूर आणि कट्टी सामूर, तर हे तिकडचे पारंपरिक प्रकार आहेत शारीरिक व्यायामाचे. तर ते त्यांनी सराव करण्यासाठी म्हणजे लोकांना प्रोत्साहित केलं की कधीही तुमचा आहार चांगला पाहिजे आणि तुमचं शरीर तुमचं चांगलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी त्यांनी व्यायामाला खूप महत्व दिलं. आणि त्याच्यासाठी जे त्यांचे परंपरागत जे प्रकार होते आहेत तर त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं. प्यामा पोटेलू या नावाने ओळखण्यात जाणाऱ्या शक्ती स्पर्धा त्या घ्यायचे, आणि बहुतेक गावांमध्ये त्यांनी त्याचे तालीमखाने सुरू केले. म्हणजे आपल्याकडे कसे याचे तालीमखाने असतात, तालिमी असतात कुस्तीच्या वगैरे, तर तशा त्यांनी तालीमखाने त्याचे म्हणजे तरुणांना त्याच्यापासून अट्रॅक्शन झालं पाहिजे म्हणून बहुतेक गावांमध्ये त्यांनी तसे तालीमखाने सुरू केले. तरुणाईच्या दुष्ट प्रथेचा त्यांनी तीव्र निरोध केला आणि युवा मंच सुरू केला. ते कुठल्याही काळामध्ये तरुण लोक म्हणजे हे थोडासा जो पारंपरिक मार्ग सोडून वाईट मार्गाला लागलेले आहेत असा प्रकार आपल्याला प्रत्येक काळामध्ये दिसून येतो. तर तशा प्रकारे म्हणजे तरुण जे व्यायाम करत नव्हते किंवा त्यांना त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी युवा मंच सुरू केलं. डॉक्टर राजू यांनी संस्कृत बरोबरच त्यांची मातृभाषा तेलुगू आणि ते लिहायला आणि वाचायला सुद्धा शिकले. त्यांनी भरत, भागवत, रामायण या महान महाकाव्यांचे आपण बघितले की त्यांची आई ही आध्यात्मिक शास्त्राकडे जास्त त्यांचा कल होता, आणि त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये दिसून येतात की रामायण महाभारत यांसारख्या महाकाव्यांचं त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं होतं. भगवद्गीतेचं त्यांना ज्ञान चांगलं होतं, त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक प्रगती झाली. या वैयक्तिक विकासामध्ये त्यांनी इतरांना अशा निर्देशांमध्ये मदत केली आहे. आपण जर बघितलं तर त्यांनी म्हणजे शरीर शरीराची कमाई पण केली होती व्यायाम वगैरे करून, आणि मानसिक त्यांची विचारांची बैठक सुद्धा ही आध्यात्मिक होती, आणि त्याच्यामुळे ते इतरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शक ठरत होते. त्यांनी शारीरिक प्रशिक्षण स्टेडियम मध्ये आपले कौशल्य प्रदर्शित केले. ते तेव्हा गुंटूर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय होते. त्यांची ओळख म्हणून त्याने, आता ही जी माहिती आहे ना
यांची जी आलेली, आपण विचार केला तर निसर्गोपचारच्या कलाने आपण ह्या व्यक्तींची माहिती घेत आहोत. पण ह्या व्यक्तींची माहिती आपल्याला फार थोडी, म्हणजे नेटवरून किंवा काही पुस्तकांमधनं मिळाली, मी तशीच्या तशी इथे घेतलेली. पण तुम्हाला लिहिताना ही थोडी शॉर्ट करून लिहायला लागणार आहे. बरोबर, आपण प्रश्नाचं उत्तर लिहितो आणि टिपा द्या किंवा अशा प्रकारे तुम्हाला जर आला तर याच्यातले फक्त महत्वाचे पॉइंट्स तुम्ही काढायचे आणि ते उत्तर म्हणून लिहायचे, कारण एवढी मोठी टीप तुम्ही नाही लिहू शकणार, बरोबर ना. पण आपल्याला, आपण अभ्यास करताना ती व्यक्ती कशी आहे हे माहिती पाहिजे, म्हणून त्यांची जेवढी मला मिळेल तेवढी माहिती मी इथे गोळा करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अशा लोकांची माहिती सगळीकडे आपल्याला मिळत नाही. हं? अ, तर ही थोडी तुम्हाला शॉर्ट मध्ये करायला लागणार आहे प्रश्नाचं उत्तर लिहिताना. त्यांची ओळख म्हणून त्याने सलग 3 वर्षे रोलिंग कप जिंकला होता आणि त्यामुळे तरुण पिढीला त्यांनी खूप प्रेरणा दिली होती. त्यांनी सर्कस ऑर्गनायझेशन सुरू करून लवकरच ते आपल्या आजूबाजूचे जिल्ह्या, गुंटूरच्या आजूबाजूचे जिल्हे होते तर त्याच्यामध्ये ते सुद्धा ते लोकप्रिय झाले होते. तर त्यांचा जो धाडसाचा गुण होता तर तो याच्यावरून आपल्याला दिसून येतो. तर धाडसी हल्ल्यातून आणि अस्वलाला मारणे यावरून स्पष्ट केले जाऊ शकते. ते त्यांचे म्हणजे सापांशी वगैरे सुद्धा ते खेळू शकत होते. म्हणजे हे जे धैर्य आणि धाडस आपण सुरुवातीला गुण बघितला तर तो इथे आपल्याला दिसून येतो. एकदा डॉक्टर राजू 4 दिवस आजारी पडले. डॉक्टरांनी तो त्यांचा आजार जो होता तो बरा केला. हं? पण आजाराचं ज्यावेळेला कारण विचारलं त्यावेळेला डॉक्टरांनी स्पष्टीकरण देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे डॉक्टर राजू यांना मानवी घटना आणि वैद्यकीय शास्त्राची चौकशी, म्हणजे आपण की आपली माणसाची शारीरिक रचना कशी आहे आणि वैद्यकशास्त्र काय आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. बऱ्याच वेळेला आत्ताच्या काळामध्ये सुद्धा बरेच आधुनिक वैद्यकशास्त्र आहे तर ते काय सांगतं की एखादा आजार झाला तर तो कशामुळे होतो, व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियांमुळे वगैरे होतो असं ते सांगतात. आणि ज्या वेळेला एखाद्या आजाराची कारणं कळत नाही त्यावेळेला ते इडिओपॅथी असं म्हणतात, म्हणजे काहीच माहित नाही अशा प्रकारचं. हं? तर मग अशा वेळेला म्हणून त्यांच्या मनामध्ये की एखादा रोग होतोय तर त्याला काहीतरी कारण तर निश्चित असलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये ती उत्सुकता निर्माण झाली. आणि मग त्यांनी प्रसिद्ध डॉक्टर अप्पलाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदावरील चरक, सुश्रुत, वगधप यांसारख्या प्रमाणित ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्या वैद्यकशास्त्रांच्या शाखेचा जवळून संपर्क, म्हणजे आपले जे आयुर्वेद आहे तर त्या आयुर्वेदामधली वेगवेगळे जे ग्रंथ आहेत तर त्यांचा अभ्यास त्यांनी केला. आणि मग जसं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये अगदी लहान बाळाला जन्म देणं किंवा इतर ज्याही सगळ्या मानसिक आजार आहेत, सगळे जे काही वेगळे वेगळे आपल्याला शास्त्र दिसून येतात आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये, ते सगळेच हे आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत. कोणाला काही विचारायचंय का? तर ते आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत. आणि तर त्या आणि त्यांचा सगळ्यांचा ग्रंथांमध्ये आपल्याला उल्लेख आपल्याला दिसून येतो. म्हणजे अगदी ऑपरेशन कसं करावं, म्हणजे सुश्रुत जे होते तर ते त्या काळी ऑपरेशन कसं करावं आयुर्वेदाच्या याच्याने, मग त्याच्यासाठी ऑपरेशन करायच्या आधी आपण जशी भूल देतो किंवा क्लोरोफॉर्म देतो किंवा इतर इंजेक्शन देऊन आपण त्याला बेशुद्ध करतो किंवा त्या भागाला, म्हणजे ज्या भागाला ऑपरेशन करायचं तेवढ्या भागाला आपण तो अनेस्थेशिया वगैरे देतो. तर त्या पद्धती सुद्धा सुश्रुतांनी तेव्हा डेव्हलप केल्या होत्या. पण त्या कशा, तर मग मोहाची फुलं असतात की ज्यांनी आपल्याला गुंगी येते ती, किंवा ती म्हणजे गुंगवायची किंवा तो रुग्ण बेशुद्ध करतो, किंवा एखाद्या पायाचं काही तुम्हाला हाड मोडलंय आणि तिथे काही करायचंय तर मग त्या भागाला वेगवेगळे इन्सेक्ट म्हणजे म्हणजे त्यांनी चावा घेतल्यानंतर मग तो भाग बधीर होतो, बरोबर. आणि मग तो भाग बधीर झाल्यानंतर ऑपरेशन करून, म्हणजे ते काही कुठल्या कीटकांच्या चाव्याने माणूस मरत नाही, पण तेवढा भाग काही काळापुरता बधीर होतो आणि मग त्यांनी ऑपरेशन करता येत होतं.
डोळ्याचं ऑपरेशन केलेलं होतं. म्हणजे त्यावेळेच्या त्यांचे ऑपरेशन करण्याच्या काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा फोटोज आपल्याला आता बघायला मिळतात. म्हणजे एवढं त्यावेळेपासून आपलं जे आयुर्वेद आहे तर ते समृद्ध होतं. आणि ह्या सगळ्या आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केला. शास्त्रीय पुस्तकांनी त्यांना आध्यात्मिक जीवनाचं महत्व आणि उपवास दीक्षा त्यांना शिकवली. आणि त्यांना ऋषींच्या जीवनाचं म्हणजे ऋषीमुनींचं फळ म्हणजे ते का बरं ऋषी झाले किंवा त्यांच्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या. सनातन धर्म आणि अर्श संस्कृतीकडे ते आकर्षित झाले. आयुर्वेदाचा अभ्यास त्यांचा वाढला आणि व्रताचे त्यांनी महत्व वाचलं. सुमारे म्हणजे 32च्या काळात त्यांनी घर सोडलं. विधवा विवाह सुधारणा, अस्पृश्यता दूर करण्यात मदत केल्याबद्दल त्यांना बहिष्कृत केलं गेलं. त्यांना कोणी पाणी पाणी दिलं नाही. आता आपण बघितलं विधवा विवाह सुधारणा इथे नावातच आलंय. आणि अस्पृश्यता म्हणजे तो जो काळ होता तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूपच विचारांमध्ये सुधारणा नव्हती. त्यामुळे जो कोणी असं कार्य करेल त्या सगळ्याच नेत्यांना बहिष्कृत केलं जायचं. अन्न सहजासहजी मिळू शकत नसल्याने 2 आठवडे त्याशिवाय म्हणजे उपासमार झाली थोडक्यामध्ये. आणि उपासमार झाल्याने काय झालं आपण बघितलंय की उपवास केल्याने काय घडतं. हं तर उपवासाचा त्यांना अनुभव आला आणि त्यांना त्याच्यातून कळलं की जर उपवास तुम्ही केलं तर आपल्याला सुधारणा होईल. हं? त्यानंतर त्यांनी विजयवाडा येथील प्रकृती संस्थेने प्रकाशित केलेली तेलुगू मधील नैसर्गिक उपचारांची पुस्तके वाचली. निसर्गाच्या मांडीवर वाढलेल्या आणि निसर्गोपचारावरील पुस्तकांच्या अभ्यासामुळे त्यांना सात्विक आहाराची गरज जाणवली. रोगांवर उपाय करण्यासाठी सोपा आणि व्यवहार्य असा मार्ग म्हणजे अशा मार्गाचं त्यांनी संशोधन केलं. म्हणजे काय त्यांनी स्वतःवरती आधी त्यांना काय कळलं की उपवासाने काय परिणाम घडून येतात. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर सात्विक आहार म्हणजे निसर्गोपचाराचा त्यांनी आयुर्वेदाचा तर अभ्यास केलेलाच होता. पण नंतर त्यांनी जे निसर्गोपचाराची वाचली पुस्तकं त्याच्यातून त्यांना रुग्णांना बरं करण्यासाठीचा सोपा मार्ग सापडला. त्याच्यातून काय झालं तर त्याच्यामध्ये आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी 1934 मध्ये त्यांचे सहकारी श्री प्रकृती शर्मा यांच्या बरोबर कुळगावी म्हणजे त्यांचा जन्म मरीपुडीचा आहे ना, तर मरीपुडी या गावी जाऊन त्यांनी छोटासा आश्रम सुरू केला. आजारी माणसांना रोगापासून मुक्त करणे, त्यांना परिपूर्ण निरोगी पुरुष बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. म्हणजे त्यांची माहिती ज्या वेळेला लिहायला येते तर सुरुवातीला एखाद्या व्यक्तीची आपण आपल्याला निसर्गोपचाराच्या याच्यामध्ये आपण माहिती लिहितो. तर त्यावेळेला त्यांचं सुरुवातीचं म्हणजे एक प्रस्तावनेमध्ये त्यांचा जन्म ते कुठले आहेत, काय आहे, जन्म काय झाला किंवा लहानपणीचं थोडक्यात असं लिहिल्यानंतर निसर्गोपचाराशी संबंधित त्यांचं कार्य काय आहे तर ते आपल्याला लिहिणं अपेक्षित असतं. आणि ते सुद्धा तुम्ही थोडक्यात करून तुम्ही लिहायचे म्हणजे मुद्दे तर तुमचे आले पाहिजेत. अतिविस्ताराने लिहायचं नाहीये. मार्ग बघून आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. आजारी माणसांना रोगापासून मुक्त करणे आणि त्यांना परिपूर्ण निरोगी पुरुष बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृढ निश्चयाने त्यांनी आहारात न उकडलेले आणि कच्च्या प्रकारात बदल करून स्वतःवरती प्रयोग केले. म्हणजे आता त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्ही ज्या वेळेला स्वतःवरती प्रयोग करून बघता त्यावेळेला तुम्हाला त्याचं महत्व जास्त कळतं. आणि त्याचे परिणाम काय घडून येतात ते आपल्याला कळतं. म्हणजे उपवास करायचा आता आधी आपण 1 दिवसाचा 3 दिवसाचा असा स्वतः उपवास केल्यानंतर आपल्याला कळतं की आपली शारीरिक स्थिती काय असते, आपली मानसिक स्थिती काय असते, मग आपल्या शरीरातून काय घाण निघून जाते आणि मग आपल्याला नंतर कसं बरं वाटतं. म्हणजे आपण हे शब्दांनी नुसतं जाणून घेत होतो. पण हे स्वतःवरती ज्या वेळेला तुम्ही प्रयोग करता त्यावेळेला तुम्हाला ते कळतं. सात्विक आहार घ्यायचा, कच्चा आहार घ्यायचा, तर मग त्याच्यानी तुमच्या शरीरात काय बदल होतात. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कच्चा आहार सुरू केला तर निश्चित तुम्हाला त्रास होणार आहे. हळूहळू ते आता सुद्धा जर तुम्ही निसर्गोपचार अभ्यास करता तर चला आता आपण करूया असं म्हटलं तर एकदम तुम्ही जर सुरुवात केली कच्चा आहार खायला तर निश्चितच तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. तर हळूहळू कुठलीही सुरुवात आहे ती हळूहळू करायची आहे. कारण का एक ठराविक आहार खाण्याची आपल्या शरीराला सवय झालेली असते. तर कुठलाही बदल एकदम झाला तर तो कधीही जास्त काळ टिकून राहत नाही. हळूहळू झालेला जो बदल आहे तर तो निश्चित जास्त काळ टिकून राहू शकतो. तर तसं त्यांनी कच्चा आहार आणि म्हणजे न उकडलेला आणि कच्चा प्रकार त्यांनी आपल्या आहारात बदल केले. त्यांनी सर्व गरीब आणि गरजू लोकांपर्यंत त्यांचे उपाय आणि प्रयोग केले. संपूर्ण खर्च स्वतःच भागवला. आता
जर गरीब जनता आहे तर त्यांना तुम्ही खाणं पिणं हे खा ते खा सांगितल्यावर ते म्हणतील आम्हाला एका वेळेचं खायला नाही मिळत तर हे कुठून आम्ही खाणार आणणार कुठून. तर त्यांनी हे जे आधी प्रयोग केले तर मग त्यांनी स्वतःच्या खर्चातून केले. त्यानंतर त्यांनी एनडी म्हणजे डॉक्टर ऑफ नॅचरोपॅथी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. आपण एनडी म्हणतो की नाही, डॉक्टर ऑफ नॅचरोपॅथी. अनेक जुनाट आजारांवर त्यांच्या अद्भुत उपचारांमुळे त्याला एक प्रतिष्ठित तारणहार डॉक्टर म्हणून घोषित केले गेले. रुग्णांची संख्या वाढली. त्यांना त्यांचा आश्रम एका वैश्य गृहस्थांच्या आश्रयाने ओंगोल येथे आणि नंतर बापटला, त्या बापटला हे तालुक्याचं गाव आहे बरोबर. तर आधी त्यांनी सुरुवातीला मूळ मरीपुडीला सुरू केलं, मग ओंगोलला गेले, त्याच्यानंतर बापटला येथे ते हलवण्याला बांधील होते. तेथे ते त्यांचे चुलत भाऊ व्यंकटरमा राजू यांच्या बरोबर म्हणजे त्यांची मदत त्यांना तिथे झाली आणि त्यांनी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. प्रकृती शर्मा आणि व्यंकटराम राजू आणि इतर काही लोकांच्या मदतीने त्यांनी अनेक ठिकाणी फिरून निसर्गोपचाराचे महत्व सर्व लोकांच्या हृदयात बिंबवले. किंबहुना लोकांमध्ये नवनिर्मितीचा दृष्टिकोन निर्माण झाला. लोकांच्या या चांगल्या भावनेने डॉक्टर राजू यांना ठिकठिकाणी अनेक आश्रम स्थापन करणं म्हणजे त्यांनी हे जे कार्य त्यांनी घेतलं होतं की लोकांना बरं करायचं आणि ते सुद्धा म्हणजे आपण विचार केला तर उपवास करायला काही आपल्याला पैसे लागत नाही बरोबर. आणि जे काही आपण आहारामध्ये खात असतो तर ते शिजवणं आणि त्याच्यासाठी तेल मीठ पाणी लागतं, याच्यापेक्षा तुम्ही जर कच्चं खाल्लं तर त्यालाही पैसे म्हणजे कमीच लागतात. फक्त एक दृष्टिकोन आणि ती गोष्ट करण्याची मनामध्ये निर्धार असायला लागला. आणि त्यांनी ह्या अशा प्रकारे लोकांना बरं केलं आणि म्हणून मग इतर लोक पुढे जे सधन होते ते लोक पुढे झाले आणि त्यांनी अनेक आश्रम स्थापन करायला मदत केली. आता हे पुढे त्यांचं वैवाहिक जीवन कसं होतं ते बघूया. तर डॉक्टर राजू यांनी त्यांच्या 20व्या वर्षी अन्नपूर्णम्मा नावाच्या 7 वर्षाच्या मुलीशी लग्न केले. आता त्या काळामध्ये या गोष्टी तर सहज होत्या की वयामध्ये अंतर हे त्यांच्यामध्ये असायचं. त्यांचे वैवाहिक जीवन 1 दशक आनंदाने चालवले. त्यांचे 2 मुलगे आणि त्यांना 2 मुले आणि 2 मुली झाल्या. पुन्हा एकदा डॉक्टर राजू यांनी वयाच्या 39व्या वर्षी ब्रह्मचर्य स्वीकारले. त्यांनी त्यांच्या पैतृक संपत्तीतील हिस्सा विकला आणि विकृती त्या म्हणजे पित्याकडून आलेली जी काही संपत्ती होती तर त्याच्यातला काही हिस्सा विकला आणि त्याच्यातून आलेली जी काही रक्कम होती तर रामकृष्ण प्रकृती आश्रम म्हणजे त्याचं स्थापन करणं आणि त्याचा विकास करणं त्याच्यासाठी त्यांनी वापरली. आपण जे पहिलं वाक्य बघितलं होतं की त्यांनी कुठल्या आश्रमाची स्थापना केली तर त्या आश्रमाला त्यांनी ती सगळी उभारणीसाठी ती त्यांनी स्वतः जवळची पैसा किंवा रक्कम ती त्यांनी वापरली. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि इतरांसारख्या महान व्यक्तींशी डॉक्टर राजू यांच्या संपर्कामुळे त्यांना त्यांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळाली. आपण बघितलं की आपल्या भारतामध्ये महात्मा गांधींनी महात्मा गांधी हे आपल्या राष्ट्राचे नेते होते बरोबर. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा हा आपल्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नेत्यांवरती पडत होता आणि त्यांच्या बरोबर जे कोणी संपर्कामध्ये येत होते तर त्या विचारांशी जे सहमत असलेले लोक होते तर त्यांच्या विचारांना त्यामुळे पुष्टी मिळत होती. तर आपण बघितलं विनोबा भावे वगैरे तर त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे की आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे किंवा ती ती जी त्यांची चळवळ होती लोकांना बरं करण्याची ती अजून जास्त व्यापक झाली. डॉक्टर राजू यांच्या प्रामाणिक सहकार्याने केलेल्या उत्तुंग कार्याने सर्वदूर लोकप्रियता मिळवली. अखिल भारतीय निसर्गोपचार परिषदेचे 3 वर्षे म्हणजे 1948 पासून 3 वर्ष अध्यक्षपदासाठी त्यांचा आमंत्रण करून त्यांचा गौरव करण्यात आला. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डॉक्टर राजू यांचे दिवंगत श्रुतपोट्टी श्री रामुलू यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या प्रभावाने त्यांना गांधी स्मारक निधीमधून काही निधी मिळाला. आता बघा एखादा मी जसं म्हंटल की तुम्ही ज्या वेळेला चांगलं कार्य करता त्यावेळेला 2 गोष्टी होतात. एक तर लोक तुम्हाला विरोध करतात कारण त्यांचा कार्याची महती त्यांना समजलेली नसते आणि दुसरं म्हणजे
ज्यांची इच्छा असते पण करण्याचं धैर्य नसतं, किंवा अ, त्यांना ते जमत नाही की हे आपण व्यापक दृष्टीने कसं करायचं. मग ती लोक काय करतात की असं कार्य कोणी करत असतात तर त्यांना मदत करतात. तर तशा प्रकारे त्यांनी अ, या निधी म्हणजे निधी त्यांचं कार्य चांगल्या असल्यामुळे त्यांना या गांधी स्मारक निधीतून काही निधी मिळाला, आणि त्यामुळे त्यांना पुढे म्हणजे काय 51-52 मध्ये निसर्गोपचाराचे महाविद्यालय सुरू करता आले, ज्यामध्ये देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर त्यांचं निधन कधी झालं? 5 फेब्रुवारी 1955 च्या रात्री महान प्रेमी राजू यांचे, डॉक्टर राजू यांचे आकस्मिक आणि अकाली निधन झालं. निसर्गोपचाराची सुवार्ता त्यांच्या म्हणजे अनुयायांनी त्यांच्या स्मरणार्थ आश्रमाच्या परिसरामध्ये एक अ, स्मारक म्हणजे उभारायचं त्यांचं चाललेलं होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेवटचा श्वास घेतला गेला होता. डॉक्टर राजू यांच्या पत्नीने 1960च्या सोसायटी अधिनियम अ, किती 21 याच्या अंतर्गत आश्रमाची नोंदणी केली. म्हणजे आता आपण जसं रजिस्टर करायला लागतं तसं त्यांनी त्याची नोंदणी केली, आणि त्यांचा मुलगा डॉक्टर व्ही रवी वर्मा हे डॉक्टर राजूंच्या सोनेरी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आश्रमाच्या सक्रिय सदस्यांपैकी एक होते. म्हणजे डॉक्टरांनी जे काही आश्रमाची स्थापना केली होती, तर ते पुढे त्यांच्या पत्नीने ते रजिस्टर केलं, आणि त्यांच्या मुलांनी डॉक्टर श्वेत व्ही रवी वर्मा यांनी पुढे ते कार्य चालू ठेवलं. डॉक्टर राजू यांनी डॉक्टर फ्लोरेन्स नायटिंगेल यांना अपेक्षित असलेले आदर्श वातावरण पूर्ण, म्हणजे त्यांनी जे आदर्श वातावरण पाहिजे एखादी संस्था चालवायची आहे आपण रुग्णांसाठी, तर तशा प्रकारे ते आदर्श वातावरण त्यांनी निर्माण केलं. त्यांनी आफ्रिकेत काम करणाऱ्या डॉक्टर श्वेत्झर सारख्या खालच्या लोकांसाठी काम केले. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी जे खालच्या थरातली लोक होते, जे पैसे खर्च करू शकत नव्हते, हे तळागाळाच्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि कमी वयामध्ये त्यांना मरण आलं, परंतु त्यांचं कार्य हे खूप महान होतं. आता त्यांची उपचार पद्धती कशी होती? डॉक्टर राजू रुग्णांवर मोठ्या दयाळू आणि परोपकारी वृत्तीने वागायचे. एखादा रुग्ण येतो त्यावेळेला तुम्ही मायेने दोन गोष्टी बोललात तर त्याचा अर्धा आजार आजार पळून जातो. बरोबर. एखाद्या आपण म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा झडपीच्या हॉस्पिटलमध्ये काय आहे करून विचारतात की आपल्याला वाटतं अरे कशाला आलो मी, असं असं नसतं ना. आणि कोणी प्रेमाने विचारलं काय झालंय तर आपल्याला बरं वाटतं. हो ना. आधीच ही लोक म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीये तर ते गरिबीने गांजलेले असतात, आणि त्याच्यामध्ये आजार म्हणजे अस्वच्छता आणि त्यांना नॉलेज नसतं, त्याच्यामुळे त्यांना आजार हे त्यांच्याकडे अगदी पाचवीला पुजलेले असतात. मग अशा लोकांना जर तुम्ही मदत केली, दयाळूपणा दाखवला, तर निश्चित ते त्याच्यातून वर येतात. तर डॉक्टर राजू हे अशांपैकी एक होते. उपचाराच्या दरम्यान रुग्णांना डॉक्टर म्हणून प्रशिक्षित करण्यात आले, आणि त्यांना प्रकृती चिकित्साविषयी ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने गावातील हजारो कुटुंबांनी नेचर क्युअर म्हणजे निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब केला. म्हणजे उपचार करताना काही लोक समजा त्यांच्या आश्रमामध्ये उपचार करायला आले, तर ते त्यांना त्याविषयीचं ज्ञान द्यायचं की आजार का झाला, मग तुम्ही काय करायला पाहिजे. आणि मग ते रुग्ण बरे झाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या गावामध्ये जात होते, तर त्यावेळेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे सेवाभावी रुग्ण असायचे, तर त्यांच्या मदतीने त्या गावातल्या लोकांना बरं करण्याचा त्यांनी म्हणजे करण्यात आलं. आणि ते कशा पद्धतीने, तर निसर्गोपचार पद्धतीने. म्हणजे अशा प्रकारे निसर्गोपचार हा खेडोपाडी आपण पोहोचला त्या काळामध्ये, असं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या फेर्नोकोपिया मध्ये विषारी गोळ्या आणि औषधांचे म्हणजे त्या ज्या अलोपॅथिकच्या गोळ्या असतात, तर तशा याच्यामध्ये ते औषधं आपण जे म्हणतो, तर ती थोडी तर त्याच्यामध्ये त्या गोळ्या नव्हत्या. आपण अलोपॅथीच्या गोळ्यांमध्ये बघतो की काय असतं, वेगवेगळी केमिकल्स असतात. हम्म? तर ती केमिकल्स नव्हत्या, म्हणजे ते जे ज्या पद्धतीने बरं करायचे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोळ्या नव्हत्या केमिकल्सच्या. तर काय होतं, तर आपण जसं शिकलो
तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, सूर्यप्रकाश, वायू आणि आकाश हे निसर्गातल्या 5 घटकांवर आधारित उपवास अशा प्रकारचा की ज्याच्यामधून माणूस आंतरबाह्य स्वच्छ होतो आणि शारीरिक नाही तर मानसिक आध्यात्मिक सगळ्या स्तरावरती उपवासातून तो तयार होत असतो, त्याचं शरीर चांगलं होत असतं. आहार हा एक साधा पौष्टिक आहार म्हणजे तो आहार हा एक दुसरा त्याच्यातला पाया आहे की ज्याच्यामध्ये काय तर नारळ, केळी, संत्री म्हणजे फळं थोडक्यामध्ये, नंतर दूध, कच्च्या भाज्या. तर ऍक्च्युली दूध आहे तर हे दूध त्यावेळेला गाईचं किंवा असं बकरीचं मिळत होतं म्हणून, पण निसर्गोपचारामध्ये दूध शक्यतो कमीच नाहीच वापरत. कच्च्या भाज्या, हंगामी गोड रसाळ फळे इत्यादींचा समावेश होत म्हणजे आहारामध्ये काय तर फळं आणि कच्च्या भाज्या वगैरे याचा समावेश जास्त होता. उपचारामध्ये काय जसं आपण शिकलो तसं की मृत्तिका ऍप्लिकेशन म्हणजे चिखल तो लावायचा. नंतर जलचिकित्सा, हायड्रोथेरपी, सूर्यकरण चिकित्सेचे उपचार, नंतर जे आपण क्रोमोथेरपी वगैरे म्हणतो किंवा इतर प्राणायाम, नंतर उपवास, मर्दन मालिश करायची, योगासनं, मानसिक चिकित्सा आणि आध्यात्मिक चिकित्सा म्हणजे सगळ्या स्तरावरती उपचार, त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये ह्या सगळ्याच उपचार पद्धती त्यांच्या याच्यामध्ये होत्या. अशा प्रकारे त्यांनी या आजारांवर कधीही उपचार केले नाही, परंतु रुग्णांवर मानवी दृष्टिकोनातून म्हणजे याला बरं करायचं, चला आता याला काहीतरी थेरपी द्यायची असं म्हणून उपचार नाही केले, तर तो रुग्ण आंतरबाह्य नुसतं शारीरिक नाही तर मानसिक आणि त्याला दयाळू आणि परोपकार मानसिक म्हणजे मानवी दृष्टिकोनातून त्यांनी असे उपचार केले की तो समर्थपणे माणूस उभं राहील. हं? आणि त्याच्यातल्या आता आपण ज्या वेळेला मानसिक ज्या वेळेला म्हणतो तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीतरी चांगलं असतं. आपण एखाद्याला म्हणतो ना, अरे काय नालायक आहेस तू, तुझ्यात काहीच नाही, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण असं नसतं. देवानी प्रत्येकाला अशी एक गोष्ट दिलेली असते चांगली की ती ती त्याचा म्हणजे त्याच्याकडे ती एक विशिष्ट अशी चांगली गोष्ट असते, फक्त ती प्रत्येकाने म्हणजे सुप्त क्षमता आपण म्हणतो ना प्रत्येकाकडे असते, फक्त आपली आपण ती ओळखायची असते की माझ्याकडे नक्की काय आहे. ओके नाही, असं कधीच नसतं की देवानी त्याला काही दिलेलं नाहीये. बरोबर. तर ह्या आपण म्हणजे ओळखण्यासाठी म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांनी त्या रुग्णाला म्हणजे नुसतं चला शरीराला आजार झालाय तो बरा करायचा असा विचार नाही केला, तर सर्वांगीण विचार केला त्याचा आणि तो कसा बरा होईल हे बघितलं. त्याच्या सुप्त क्षमता जागृत केल्या, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आणि हे पवित्र कार्य कर्मयोगाने म्हणजे आता हा बघितलं आपण तर हा कर्मयोगच झाला की नाही. आणि रुग्णांना त्यांनी त्यांचे आजार नैसर्गिकरित्या आणि आश्चर्यकारकरित्या बरे करायला मदत केली. डॉक्टर राजू यांच्या यशाचे मोठे रहस्य म्हणजे त्यांचे जीवन आणि रुग्णांवर निसर्गोपचार करून त्यांना मिळालेले अभूतपूर्व यश. मानसिक उपचारामध्ये जे सर्वोत्कृष्ट आहे ते सर्व उपचारांच्या शारीरिक पद्धतीसह त्यांनी एकत्रित केले. शारीरिक उपचारांबरोबर मानसिक उपचार की ज्याच्यामध्ये जे सगळ्यात वरच्या लेवलला आहे आपण असं म्हणू शकतो, तर ह्या दोन्ही पद्धती त्यांनी सगळ्या एकत्र केल्या. त्यांना रुग्णांनी डॉक्टर म्हणून ओळखले होते, परंतु त्यांनी स्वतःला कधीच डॉक्टर म्हणून ओळखले नाही. त्यांनी स्वतःला पीडित मानवतेचा मदत करणारा मित्र आणि मदर नेचर सर्वोच्च उपचार प्राधिकरणाचा विश्वासू आरोग्य सहाय्यक असं मानलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला डॉक्टर कधी मानलं नाही, तर म्हणजे आपण नेचर क्युअर करणारा एखादा व्यक्ती अशाच प्रकारे त्यांनी स्वतःला मानलंय. अशा प्रकारे त्यांनी निसर्गवादाच्या भावनेचा आणि निसर्ग उपचाराच्या तत्त्वज्ञानाचा गौरव केलेला आहे. म्हणजे आपण जे निसर्गाची क्षमता आहे आपल्याला बरं करण्याची, तर त्याच्या त्यांनी आदर ठेवून त्याचा त्यांनी गौरव केलेला आहे. आता प्रत्येक जसं मी म्हटलं की चांगले वाईट अनुभव येत असतात, तर या उपचारांमध्ये त्यांना काय अनुभव आले तर ते आपण बघणार आहोत. कटू अनुभव काय आले. डॉक्टर राजू स्वभावाने चांगले होते आणि निसर्गोपचाराचे पालन करीत होते. त्यांच्या परिपूर्ण मिश्रणामुळे गरजूंना बरे करण्याचे त्यांचे कार्य सोपे झाले. या आपल्या जगात म्हणजे आता ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या व्यक्तीला यश मिळतं त्याचं म्हणजे पूर्ण कौतुक काही सहजासहजी होत नाही. हं? तर त्यांना जे आधुनिक वैद्यकशास्त्र आहे किंवा इतर शाखा आहे तर त्याच्यापासून त्यांना खूप विरोध झाला, म्हणजे त्यांच्यावर टीका झाली, काही वेळेला हल्ले पण झाले त्यांच्यावरती.
डॉक्टर राजू यांनी श्रीजीवी यांना वैयक्तिकरित्या जी काही गोष्ट सांगितली आहे ती की शिवराम राजू हे त्यांच्या आत्मविश्वास, धैर्य आणि त्यांच्या यशाच्या मार्गावरील दृढ निश्चयामधून काही बोलत. ते त्यांच्यावरती अनेक वेळेला हल्ले वगैरे पण केले गेले. ख्रिश्चन मिशनरी 1933 मध्ये बापटला येथे आपण बघितलं, बापटला हे गाव तालुक्याचं आहे. त्यांनी आधी मरीपुडी येथे हे केलं होतं आणि नंतर अजून एक गाव आणि त्याच्यानंतर बापटला येथे त्यांनी त्यांचं आश्रम हे केला सुरू केला होता. तर कुष्ठरोगांना ॲलोपॅथीद्वारे बरे करत होते. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे आता आपण तो जो काळ बघितला 1933चा, तर त्यावेळेला चर्चेस होते सगळे आणि त्याच्यामधून ख्रिश्चन मिशनरी, ख्रिश्चन जे धर्मगुरू होते, तर ते लोक त्यांचा धर्माचा प्रसार करत होते. तसंच जे आधुनिक वैद्यकशास्त्र आहे त्याद्वारे लोकांना बरं करण्याचं कार्य करत होते. म्हणजे त्यांची जे काही ज्ञान आहे तर त्याचा प्रसार ते इथे करत होते. आणि मग आपले कुष्ठरोग्यांना बरं करण्यात ॲलोपॅथीद्वारे ते बरं करत होते. तर डॉक्टर राजू यांनी त्याच्यातील काही रुग्णांशी संपर्क साधला आणि त्यांना निसर्गोपचाराचं मूल्य समजावून सांगितलं आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यांना उपचार करण्यासाठी त्यांना घरी आणलं. म्हणजे ते जे करत होते उपचार मिशनरी त्याच्यातल्या काही लोकांना त्यांनी घरी आणून उपचार सुरू केले. आता मिशनऱ्यांना हे कळलं आणि त्याच्यावरून त्यांच्यावरती खटला दाखल केला आणि औषधाची योग्य पदवी न घेता रुग्णांवर उपचार करत होता आणि त्याने त्याच्या रुग्णांचे अपहरण केले. म्हणजे हे दोन त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या थोडक्यामध्ये ही योग्य पदवी नाही आणि तुम्ही उपचार करता आणि त्यांचे रुग्ण आहेत ते पळवले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केले. त्यांनी स्वतःच्या बचाव पक्षासाठी वकील नेमला नाही. त्यांनी स्वतःहून त्यांची बाजू मांडली आणि त्यांचा युक्तिवाद कसा चालला तर ते आपण बघूया थोडक्यात. तर हे ऍक्च्युली मी याच्यात का टाकलं की तुम्ही बघा त्यावेळेला काळ कसा होता आणि ह्या लोकांना कशा प्रकारे विरोध झाला आणि त्याच्यातून त्यांनी कसे मार्ग काढले, तर हे थोडक्यात आपल्याला याच्यातून कळतं की त्यांनी काय म्हणलं स्वतःची बाजू मांडताना की हो मला मान्य आहे की माझ्याकडे अशा पदव्या नाहीत, परंतु मला नैसर्गिक पद्धतींद्वारे दुःख दूर करून देवाने थेट नैसर्गिकरित्या दिलेले वरदान आहे. मी समर्पित भावनेने, आत्मविश्वासाने आणि निस्वार्थीपणाने रुग्णांवर उपचार करत आहे. असाध्य जुनाट आजारांनी ग्रस्त अशा रुग्णांसाठी निसर्ग उपचार हा सर्वोत्तम उपचार आहे. माझ्या उपचारामध्ये तुम्ही माझी चाचणी घेऊ शकता. म्हणजे ते जे काही उपचार करत होते तर तुम्ही ते म्हणतात की तुम्ही प्रश्न विचारा मला मी सांगतो. सध्याच्या परिस्थितीत कायदा आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक नाही. म्हणजे आता ही जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये कायद्याची गरज आहे का, तर नाही. तुम्हालाही काय हवंय आणि मलाही काय हवंय, तर रुग्णांनी बरं होणं. बरोबर, रुग्णांना बरं करण्याची गरज आहे. कोणत्याही उपचाराचा अंतिम परिणाम रुग्णांना दिलासा कर आणि बरा असावा. त्यांचं म्हणणं काय की आपल्याला दोघांना काय हवंय, रुग्ण बरा झाला पाहिजे आणि मग याच्यातून अंतिम साध्य काय की रुग्ण लवकरात लवकर बरा झाला पाहिजे, त्याला बरं वाटलं पाहिजे. तर ते काय म्हणतात, चला एक करार करूया. मी माझ्या सोबत असलेल्या 3 रुग्णांवर 3 महिने उपचार करेन. त्या मिशनरांना त्यांच्या ओळीतील काही रुग्णांवर तेवढाच वेळ उपचार करायला सांगा. निर्धारित वेळेच्या शेवटी आमच्या रुग्णांना आपल्या परिस्थितीत आणूया आणि मग तुम्हीच स्वतःचा न्याय करू शकता, तुमचा निर्णय घोषित करू शकता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुमच्याकडच्या रुग्णांना तुम्ही बरं करा, मी माझ्याकडच्या करतो आणि मग नंतर काही काळाने आपण इथेच जमू आणि मग नंतर तुम्ही काय न्याय निवाडा द्यायचा तो द्या. असं आजची स्थिती अशी आहे की लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. ते वास्तव स्वीकारायला तयार नाही. सत्य हे काल्पनिक कल्पनेपेक्षा अस्पष्ट असते. मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली तर सत्याचा विजय होईल. जर मी माझ्या प्रयत्नात अयशस्वी झालो तर मी तुमच्या समोर माझे डोके टेकवायला आणि मला दिलेली कोणतीही शिक्षा मनापासून स्वीकारायला तयार आहे. म्हणजे त्यांनी आपलं म्हणणं आहे तर ते खूप परखडपणे मांडलं. तरुण डॉक्टराचा आत्मविश्वास आणि समर्पण लक्षात घेऊन ते जे न्यायाधीश होते तर त्यांनी मग ते 3 महिन्याचा काळ दिला बरं करण्याला आणि 3 महिन्याचा काळ दिल्यानंतर मग दोन्ही ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांनी दोघांनाही बरं काय ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यानंतर ते पुन्हा 3 महिन्यांनी न्यायालयामध्ये हजर झाले. आता त्यावेळेला डॉक्टरांना म्हणजे आपला बचाव करायलाच लागला नाही. का बरं नाही करायला लागला, तर ते जे
रुग्ण होते तर ते पहिल्यापेक्षा म्हणजे त्यांचा जो आजार होता ते तर कुष्ठरोगी होते, त्याच्यातले 75% ते बरे झालेले होते. त्यांच्या ज्या जखमा आहेत कुष्ठरोग्यांच्या, तर त्या जखमा त्यांच्या पूर्ण बऱ्या झाल्या होत्या. आणि आपण बघतो की त्यांची कुष्ठरोगी असतात त्यांची कातडी खराब झालेली असते, बरोबर. तर ती जी शरीराला मूळ चमक आहे आतून, निसर्गोपचार आतून बरं करायला सुरुवात करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला हे नक्कीच त्वचेवरती आणि सगळे दिसायला लागतात. तर त्यांची मूळ चमक आहे तर ती शरीराची ती परत आली आणि ही जी सुधारणा बघून ते न्यायाधीश सुद्धा थक्क झाले. न्यायाधीशांनी उपस्थित धर्मगुरू आणि त्यांच्या डॉक्टरांनी डॉक्टर राजू यांची माफी मागितली, त्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्यावरचा खटला मागे घेतला आणि त्यांनी या निसर्गोपचार थेरपीचा जो काही प्रभाव आहे तर तो स्वीकारला. आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडचे जे काही रुग्ण होते कुष्ठरोगाचे ते सुद्धा त्यांनी पाठवले. म्हणजे आता हे असं हे एक उदाहरण झालं. तर अशा अनेक उदाहरणांना त्यांना म्हणजे अनेक अनुभवांना त्यांना सामोरं जायला लागलं. म्हणजे त्यांनी त्यांचं जीवन आहे तर ते सगळं दुःखितांच्या जीवनासाठी सेवेसाठी अर्पण केलं. आणि मग याच्यात आपण जसं म्हणलं की त्यांना हल्ले झाले हे झाले पण त्याच्यावरती ते काही घाबरले नाहीत. त्याच्यातून त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं. आता आपण मगाशी जे बघितलं की त्यांचा गांधीजींशी पण संबंध आलेला होता. तर त्याच्याविषयी आपल्याला जी काही माहिती मिळते ती इथे मी सांगते की म्हणजे गांधीजींचा पूर्ण भारतावरती पगडा होता म्हणजे तो काळचा, बरोबर. आणि ते स्वतः निसर्गोपचार तज्ञ होते गांधीजी. तर डॉक्टर कृष्णम राजू यांचे नाव आणि प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ म्हणून ते म्हणजे बरोबर भारतभर पसरलं. आणि 1942 मध्ये सेवाग्राम हे ज्या वेळेला बापूजी होते तर त्यावेळेला त्यांच्या कानावर गेलं. तर मग बापूजींनी 1944 मध्ये डॉक्टर राजू यांना सेवाग्रामला बोलवलं. डॉक्टरांनी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील त्यांच्या समाजातील काही लोकांसह सेवाग्रामला भेट दिली आणि गांधीजी तिथे काही काळ राहिलेही होते. त्यांनी गांधीजींच्या प्रार्थना सभांना हजेरी लावली आणि त्यांच्या प्रार्थनेनंतर गांधीजींनी निसर्ग उपचार आणि आरोग्याच्या काही तत्वांवरच्या प्रवचनांमध्ये सुद्धा भाग घेतलेला होता. त्या प्रार्थनेनंतर महात्मा गांधी हे काही जे प्रवचन देत असत तर त्याच्यामध्येही त्यांनी भाग घेतलेला होता. डॉक्टर राजू यांनी तेथील रुग्णांवर निसर्गोपचार पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवले. आणि आता याच्याबद्दल त्यांनी एक संवाद आहे तर तो इथे दिलेला आहे तर तो तुम्ही वाचा नंतर, तुम्हाला हे दिल्यानंतर ती वाचू मी. महात्मा गांधींनी डॉक्टर आहात का कोणी की माधुरीताई, सुवर्णाताई? विकास? कामात असतील आहे. हॅलो हॅलो मॅडम, मी आहे गाडीवरती आहे. ओके तुमचं ओके ओके ऐकते. मी ओके पण ओके आहे मॅडम, ऐकते मी सुद्धा ऐकते. हा ठीक आहे ठीक आहे. गाडीवर प्रवास चालू आहे नाही 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 त्यामुळे ठीक आहे ठीक आहे, मला काही हरकत नाही, हा काही हरकत नाही. चालेल. हा तर मग मी वाचतेच. कारण हे पुन्हा तुम्ही उघडून कधी वाचाल माहित नाही. महात्मा गांधीजींनी म्हणजे डॉक्टर राजू यांना एका रुग्णाच्या आजाराबद्दल विचारलं. काय विचारलं की त्या रुग्णाला रोग झालेला होता तर तो बरा होईल का. तर डॉक्टर राजू म्हणतात की बरा होऊ शकतो. मग गांधीजी म्हणतात किती वेळ लागेल. तर डॉक्टर राजू म्हणतात की 7 घडी म्हणजे सुमारे 3 तास तरी लागतील. हं? तर त्याचा खर्च काय असेल. हं? तर डॉक्टर राजू म्हणतात रुग्ण जेवढे सहन करू शकेल तेवढं. मग हे पुन्हा होईल का. तर डॉक्टर राजू म्हणतात की रुग्णाची इच्छा असेल तर. हा एक त्यांचा संवाद आहे असा की म्हणजे आपण विचार करा, एखादा आजार जर बरा करायचा आहे किंवा आजार होणं सुद्धा आपण विचार केला तर हे रुग्णाच्या इच्छेवरती आहे. म्हणजे तुम्ही जर स्वच्छता पाळली नाही, तुमचा आहार विहार याच्यामध्ये तुमचं नीटनेटकेपणा नसेल तर आजारांना आपण आमंत्रण देतो. म्हणजे आपण म्हणतो जसं विजातीय पदार्थ शरीरात निर्माण होतात आणि मग नंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आजार होतात. म्हणजे रुग्णाची इच्छा असेल तर ते पुन्हा होईल, हो की नाही. दुसऱ्या प्रसंगामध्ये डॉक्टर राजू यांनी गांधीजींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काही प्रिस्क्रिप्शन दिले आणि टिप्पणी केली. म्हणजे आता काय तेव्हा गांधीजींनी
त्यांच्या उपचार पद्धतींवर खूप खुश झाले आणि पुढील टिप्पणी केली. डॉक्टर अनेक पुस्तके वाचत आहेत, तर हे डॉक्टर स्वतः वैद्यकीय मदत आणि उपचारांचा एक महान कोश आहे आणि डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा स्वतःला लाभ घ्यावा. म्हणजे ही अशा प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती टिप्पणी केलेली आहे. गांधीजींची टिप्पणी त्याला खूप काही अर्थ होता. गांधीजी इतके प्रभावित झाले की डॉक्टर राजूंनी त्यांच्या सोबत राहावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी तेच त्यांच्या शिष्यांपैकी एक प्रभाकरजी यांच्याकडे व्यक्त केले. डॉक्टर कृष्णम राजू यांना आपल्या सेवाग्राम मध्ये आणण्यासाठी आणि ते आमच्या ठिकाणी राहतील हे पाहण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करत आहे, परंतु असे दिसते की त्याला कदाचित यायचे नाहीये. म्हणजे गांधीजींची इच्छा होती की त्यांनी सेवाग्रामला राहायचं, पण मग त्यांची इच्छा दिसत नाही असं वाटतं, असं त्यांनी सांगितलं प्रभाकरजी. आम्ही त्याला दिलेले विशेष अधिकार वापरण्यात त्याला स्वारस्य नाही, पण डॉक्टर राजूंची स्वतःची म्हणजे असं त्यांना वाटलं, पण डॉक्टर राजूंची स्वतःची अशी कारणं होती. ते विशेष अधिकारांवर खुश नव्हते म्हणून नाही, तर त्यांच्या भीमावरम आश्रमातील तेथील रुग्णांच्या कामाच्या दबावाखाली होते. त्यामुळे आंध्र प्रदेशातील त्यांच्या कामासाठी अनुकूल म्हणजे आंध्र प्रदेशच हा त्यांच्या कामासाठी अनुकूल आणि योग्य वातावरण आहे, कारण तेथे हजारो रुग्णांचा त्यांचा फायदा होत आहे असं त्यांनी गांधीजींच्या मनावरती बिंबवलं. म्हणजे भीमावरम इथे त्यांनी जो काही आश्रम स्थापन केलेला होता, तर तिथे रुग्णांना जास्त गरज आहे, तिथे माझी जास्त गरज आहे असं त्यांनी गांधीजींना सांगितलं. गांधीजी डॉक्टर राजू यांचा साधेपणा, प्रतिभा आणि उच्च तात्विक स्वभावाने खूप प्रभावित झाले आणि ते रुग्णांना सेवाग्राम वरून भीमावरम येथील आश्रमामध्ये पाठवत होते. म्हणजे गांधीजींनी त्यांना बोलवलं. जर आपण विचार केला तर गांधीजींनी मला बोलवलं ही गोष्ट ते त्या काळामध्ये खूप मोठी होती, परंतु त्यांनी अगदी नम्रपणे सांगितलं की मला खूप काही नकोय, मला इथल्या लोकांना गरज आहे आणि तिथे त्यांनी आश्रमाची स्थापना केलेली होती म्हणून ते गेले नाही. हं? हा. भाऊ कृष्णमराज म्हणजे त्यांना जे पत्र लिहिलं होतं ते एके ठिकाणी मला मिळालं, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आजपासून या महिना अखेरपर्यंत पत्र लिहिणे बंद राहणार आहे, म्हणून मी हे पत्र पाठवत आहे. येणाऱ्या तिन्ही भावांची चिकित्सा करून तुला कीर्ती प्राप्त होऊ. आता 1944 सालीचं ते पत्र आहे. आणखी एका प्रसंगात म्हणजे थोडक्यामध्ये काय की याच्यातून गांधीजींशी त्यांचा सतत संपर्क होता हे आपल्याला दिसून येतं. पत्रव्यवहार होता किंवा त्यांच्या कार्यामध्ये गांधीजींकडून त्यांना शाबासकी मिळत होती किंवा मदतही मिळत होती. आणखी एका प्रसंगात गांधीजींनी पुन्हा प्रभाकरजींना पुढील प्रमाणे लिहिले की मी डॉक्टरांचा उपचार आणि तत्वाबद्दल खूप प्रभावित झालो आहे. मला वाटते की मी भीमावरम येथील नेचर प्युअर हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे काही काळ राहिल्यास मला थोडा आराम मिळेल. त्याला त्याच्या कारकिर्दीत उज्ज्वल भविष्य मिळाले आहे. गुढ हे आहे की तो त्याच्या प्रतिभेची जाणीव करू शकत नाही, मला त्याचा उपयोग करून घ्यायचा. म्हणजे त्यावेळेला थोडक्यात गांधीजींना नेचर क्युअरची आवश्यकता, निसर्गोपचाराची आवश्यकता होती आणि स्वतःवरच्या उपचारासाठी ते भीमावरम मध्ये जाण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. गांधीजींच्या निधनामुळे म्हणजे त्याच्यानंतर गांधीजींचे हत्या झाली आणि त्याच्या निधनामुळे त्यांना खूप दुःख झालं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे प्रत्येक त्यांनी क्षण गांधीजींच्या धर्तीवरती म्हणजे गांधीवादी झाले थोडक्यात नंतर ते. डॉक्टर राजू यांना आता सन्मान काय काय मिळाले तर भारताचे पाटबंधारे आणि ऊर्जा मंत्री श्री के.एल. राव यांनी डॉक्टर राजू यांच्या सेवांची अशा प्रकारे प्रशंसा केली आहे की म्हणजे त्यांचे उद्गार जसेच्या तसे आहेत की वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये निसर्गोपचाराला निश्चित स्थान आहे. हे महात्मा गांधींसह अपवादात्मक अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या अस्सल उपचारांनी सिद्ध केले आहे. या कारणास्तव महात्माजी रुग्णांना श्री रामकृष्ण प्रकृती आश्रमाची शिफारस करत असत. म्हणजे महात्मा गांधीजींच्या संपर्कात येणारे जे भारतातील त्यावेळेचे जे काही नेते मंडळी होती किंवा गांधीजींच्या संपर्कात येणारे व्यक्ती होते, तर त्यांना ते काय सांगायचे आजार झाल्यानंतर की की तुम्ही रामकृष्ण प्रकृती आश्रमाच्या इथे जा की तुमचं नक्की बरं होईल. अशा प्रकारे विशाखापट्टणमचे
जिल्हाधिकारी डॉक्टर PL शिवराम यांनी अशा प्रकारे डॉक्टर राजू यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. भीमावरम येथील श्रीयुत रामकृष्ण प्रकृती आश्रम मानवी दुःख दूर करण्यासाठी सामान्य जनांची सेवा करत आहे. आश्रमातील निसर्गोपचाराची पायरी वाखाणण्यासारखी आहे आणि इतर संस्थांनीही त्यांचे अनुकरण करायला पाहिजे. जगात आरोग्याचे भवितव्य निसर्गोपचारावर अवलंबून असल्याचे दिसते. बरेचसे आजार आपण म्हणजे आता हे तर त्या लोकांनी अशा प्रकारे त्यांची स्तुती केलेली, पण बऱ्याच वेळेला दिसतं की किती छोटे छोटे आजार असतात की आपण या निसर्गोपचाराचा तत्वांचा वापर करून आपण आपल्याला बरं करू शकतो. फक्त तेवढा वेळ हा आपण आपल्याला दिला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला जर आजार झाला, बरं नाहीये, तर आपण लगेच क्रोसिन घेतो किंवा कामावर जायचंय, मी घरी नाही राहू शकत असं म्हणतात आणि कामावरती जातात. पण नंतर तो आजार बरा म्हणजे बळावला की कायमचं घरी बसण्याची वेळ येते. अशा स्थिती होतात. मग त्याच्यापेक्षा तो कमी असतानाच तुम्ही जर निसर्गोपचाराच्या काही पद्धतींचा अवलंब केला, उपवास पद्धती अवलंबली, खाण्यावरती तुम्ही थोडस बंधनं घातली, तर निश्चित तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. गांधीजींनी म्हणजे स्वतः निसर्गोपचार असूनही त्यांनी त्यांचं महानता गौरवली कशी, की मला वाटतं की म्हणजे नाही परत 1948 मध्ये जयपूर काँग्रेसच्या निमित्ताने अखिल भारतीय निसर्ग उपचार परिषदेची बैठक झाली. 1948 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ आहे. श्री कृष्णम राजू यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 14 डिसेंबर 1950 रोजी दिल्ली येथे आयोजित ऑल इंडिया नेचर क्युअर कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉक्टर राजू होते. मोठ्या सभेपुढे त्यांनी प्रेरणादायी अध्यक्षीय भाषण केले. म्हणजे ते 1950 साली ते अध्यक्ष झाले. डॉक्टर राजू यांची गांधी स्मारक निधीच्या प्रकृती वैद्य शाखेचे सदस्य म्हणून निवड झाली. गांधी स्मारक निधीच्या सहाय्याने भीमावरम प्रकृती आश्रमाद्वारे 1951 ते 56 या काळात अखिल भारतीय निसर्गोपचार महाविद्यालय चालवले गेले. आपण आधी बघितलं होतं की त्यांना गांधी स्मारक निधीकडून निधी मिळाला होता. डॉक्टर कृष्णम राजू यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये प्रशिक्षण द्यायचे होते. गांधी स्मारक निधीच्या आर्थिक सहाय्याने नेचर केअर पद्धतीने कुष्ठरोग बरा करण्याबाबत त्यांनी व्यापक संशोधनही केलं होतं आणि त्याचे चांगले परिणामही आपल्याला त्यांना दिसून आले होते. आधुनिक काळामध्ये आता मध्ये बरंच काही त्यांनी जे काही सांगितलेलं त्या गोष्टीत आपण ते थोडे ओमिट करूया. आता आधुनिक काळामध्ये ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी इत्यादी वैद्यकशास्त्रे रोग बरा करण्यासाठी हे त्यांच्या लेवलवरती काम करत आहेत, परंतु रोग पूर्णपणे दूर करू शकत नाही. रुग्णांना अजिबात आराम मिळत नाही. आज कोणत्याही घरामध्ये शांतता नाहीये. आपण कुठेही गेलो तरी तब्येत कशी आहे असं आपण विचारतो. म्हणजे काय, आपण काय बरं प्रश्न विचारतो, तुमची तब्येत कशी आहे, म्हणजे जसं काही ते आजारीच होते, हो की नाही. तर म्हणजे आपलं बोलणं सुद्धा अशा प्रकारचंच असतं. लोकांना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार आहेत आणि त्या काळामध्ये कुष्ठरोग बरा न होणारा आजार असा होता. मधुमेह, नेत्र म्हणजे वेगवेगळे आजार आहेत. स्त्रियांना सुद्धा मासिक पाळीच्या तक्रारी आहेत किंवा प्रसूती दरम्यान मध्ये त्या काळामध्ये सगळ्यांना आजार होते किंवा बाळंतपणाच्या वेळी मृत्यूचं प्रमाण स्त्रियांचं अं, अं, जास्त होतं. नंतर आता हे जरी नॉर्मल असलं समजा काहींच्या बाबतीमध्ये, तरी बऱ्याच स्त्रियांना दूध न येणं म्हणजे थोडक्यामध्ये मग लहान बाळांना ते स्तनपान करू शकत नव्हते. आणि मग नंतरच्या काळातही आपण बघितलं की आताच आपण जे पावडरचं दूध लहान मुलांना आहार म्हणून दिला जात होता, तो कृत्रिम आहार हाच झाला की नाही.
पण मग ह्याच्यामुळे नंतर मग अनेक समस्यांना त्या बाळांमध्ये तयार होत होत्या. म्हणजे की आईच्या आजारावर आईच्या दुधावर जे पोसलेलं बाळ असतं तर त्याला निसर्गातूनच आईकडून काही गोष्टी मिळत असतात, तर त्यांना तो मुकतो. मग हे अशा प्रकारे ह्या सगळ्या आपलं जे आपल्याला आजूबाजूला वातावरण जे काही दिसतं आहे, तर याच्यावरती अ, त्याचे परिणाम काय आपल्याला दिसून येतात की आपण अ, हे अनैसर्गिक खाद्य खातो, म्हणजे गोळ्या घेतो किंवा इतर पावडरी. आता प्रोटीनच्या सुद्धा पावडरी वगैरे मिळतात. तर मग नॅचरली बियांपासून प्रोटीन किंवा आपण चण्याची म्हणजे मूठभर चणे खा आणि गुळ खा, ही एक सांगण्याची पद्धत होती की तुम्हाला आयर्न मिळतं आणि प्रोटीन मिळतं. बरोबर आहे की नाही? तर त्या म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटीनचा सोर्स हा आपण चणे, जे भाजलेले चणे असतात तर ते असतात. पण आपण त्या गोष्टी आता आपण विसरलोय. आपण कुणाकडे जाताना सुद्धा काय बरं घेऊन जातो लहान मुलांना? चॉकलेटी घेऊन जातो, हो की नाही? तर त्या त्या गोष्टी सगळ्या बदलायला पाहिजे आणि त्याला त्या कशा तऱ्हेने बदलता येईल आपल्याला समाजामध्ये, तर निसर्गोपचाराचा पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला त्या गोष्टी बदलता येतील. म्हणजे हे सगळं त्यांनी ओळखलेलं होतं. हं? तर याच्यातून आपण ज्या वेळेला निसर्गोपचार म्हणून निसर्गोपचारक किंवा अभ्यास करताना आपल्याला जाणवतात ज्या गोष्टी, तर त्याच्यावरती मात करून आपण निसर्गोपचाराचा अवलंब केला पाहिजे, असं विजन हे डॉक्टर राजूंचं होतं. म्हणजे नुसतं रुग्णांना बरं करायचं नाही, तर बरं करून नंतर तो पुन्हा आजारी नाही पडला पाहिजे. तर ह्या गोष्टींवरती त्यांचा भर हा जास्त होता आणि अशा प्रकारचं वर्णन आपल्याला त्यांचं आढळून येतं. हे आपलं हे संपलेलं आहे. आणि याच्यात त्यांच्या जे आश्रम आहे, तर त्याचं वर्णन पण आढळतं की तो आश्रम रामकृष्ण प्रकृती आश्रम कुठे आहे, तर गोष्ठ नदीच्या काठावरती 1944 साली त्याची स्थापना झाली आणि याचा विस्तार 35 एकर. 35 एकर म्हणजे केवढी मोठी जागा झाली. त्या ठिकाणी आंब्याच्या बागा, नारळ, म्हणजे मग त्यांनी काय केलं की निसर्गोपचाराला ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, ती फळझाडं किंवा जी काही वनस्पती आहे की तिथल्या कालव्यावरती उगवता येईल. गोदावरीच्या नदीतून पाणी काढून नंतर भीमावरम शहर म्हणजे जे आहे, तर ते सगळं आवाज आणि याच्यापासून लांब आहे, धूळ नाही, म्हणजे निसर्गरम्य आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी तो आश्रम हवेशीर बांधलेला आहे की निसर्गोपचाराला म्हणजे आश्रम कसा असावा, आदर्श अशा प्रकारचा. आणि तो परिपूर्ण म्हणजे फळ बागा भाजीपाला सगळं तिथेच तुम्हाला मिळतं आणि तिथे तिथल्या लोकांना जे राहणारे लोक आहेत त्यांना रोजगार पण मिळतो. म्हणजे स्वयंपूर्ण थोडक्यामध्ये आश्रमाची त्यांनी तिथे स्थापना केली. याची सुरुवात डॉक्टर राजू यांनी आपण बघितलं की मरीपुडीला त्यांनी पहिला आश्रम बांधला, नंतर ओंगाळे, नंतर बापटला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी भीमावरम आणि नंतर असे छोटे छोटे आश्रम तर अनेक ठिकाणी हे केले, स्थापन केले गेले. 1933 मध्ये त्यांनी कालदिंडी येथे गंगाराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आश्रयाखाली केशवरम गावात एक आश्रम चालवला. या संस्थेला एक आशादायक आणि भरभराटीचे बळ मिळाले. 1944 मध्ये भीमावरम जे बांधलेला जो आहे तर त्यांचा आश्रम, तो अत्यंत चांगल्या रीतीने तो आतापर्यंत म्हणजे चालू आहे, अशा प्रकारचं त्याचं वर्णन आपल्याला आढळून येतं. पण इथे थांबूया.